करू शकत नाहीत. असा ते त्यास घडवलेले कथा आज सांस्कृतिक स्पर्धेनिमित्त मी राजनंदिनी श्री दरोदी आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे. माझ्या कथेचे नाव आहे स्वामिनिष्ठ शिवा. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्याच मनाशी काहीतरी बोलत होते. जगदंब या सिद्धीला तर धडा शिकवायलाच हवा. तेवढ्या शिवा आला. राजा बोलावले रटलासाजी. हो शिवा, तो आपसारखा दिसतो. संफार ऐकले. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. आता आलोजी असं म्हणून शिवा आत गेला. राजांचाच वेश प्रधान केला आणि राजांसारखंच मिष्टीला पेरून राजांच्या सामने आला. कसा दिसतो जी? आणि बघतच राहिले राजे. अरे शिवा, आरशात आमचंच रूप पाहिल्याचा भास होतोय शिवा. म्हणजे राजा तो सिद्धी मला माहितीच नाही. आणि स्तब्ध झाले राजे. अरे शिवा, तुला कसं कळालं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते? तसा शिवा म्हणाला. राज, इतकं दिवस तुमच्या संपुष्ट राहतोय ते काय गावाय? द्या की विडा, जाऊन भेटतो त्या सिद्धीला. राजाने शिवाला कडकडून मिठी मारली. राजांना माहित होतं की हे अवघड शिवा पुन्हा भेटणार नाही. डाव ठरला. राजांनी सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही धाव करायला तयार आहोत. सिद्धी म्हणाला, ये अब आया है दक्कन का चूहा हमारे मुट्ठी में. हा हा हा. शिवा शरण येणाऱ्या वार्त्याने सैनिक बेसावत झाले. राजांनी या सिद्धीचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे दोन पालख्या तयार झाल्या. एका पालखीत राजा स्वतः बसल्या तर दुसऱ्या पालखीत राजांचाच दुसरं रूप घेतलेला शिवा काशी. राजांची पालखी आडवाट्याने विशाळगडाकडे जाणार होती तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धी वाटच पाहत होता शिवाची. पालखी आली. पालखीतून शिवा खाली उतरला. गळा भेट झाली आणि सिद्धी शांत झाला. चलिये राजा चलिये. पण त्याच वेळी दोन संशय डोळे राखले गेले होते शिवावर आणि शिवाच्या शामियानाच्या आत पाऊल पडणार ते फुटले. ये शिवाजी नहीं हो सकता. म्यानातून संशय निकाली. सपा सप वार झाले आणि विचारता झाला सिद्धी, सच बता तू है शिवाजी? तशी शांत झाला. अरे हो, मीच आहे शिवाजी. अरे हो, मीच आहे शिवाजी. त्याच वेळी दुसरा वार वाऱ्याची बौछार झाली आणि पुन्हा एकदा विचारता झाला सिद्धी, सच बता तू है शिवाजी? तसा शिवा शांत झाला. अरे हो, मीच आहे शिवाजी. आता सिद्धी वळला त्या दोन संशयितांकडे आणि तो होता अफजल खानाचा मुलगा फाजिल खान. तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है? हुजूर, मैंने देखा था शिवा को अब्बाजान के कत्ल के वक्त. उस वक्त कृष्णाजी भास्कर का शमशेर का वार शिवा के सिर पर हुआ था. अगर ये सच में शिवा है तो ढूंढो उसके सिर पर. शिवाच्या मस्तकावरील जिरे डोकचकन करण्यात आले. वाराची ती खून नव्हती. शिवा सापडला. शमशेर फिरली आणि श्रीखंड उठवी शिवाच्या गर्दनेवर आणली. मरने से पहले आखिरी बार पूछ रहा हूँ, सच बता तू है शिवाजी? तसा शिवा शांत झाला. अरे हो, मीच आहे शिवाजी. जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे बघाय कमी आहे का? आणि शिवा कोसळला. त्याचे डोळे लावले, ओटले. श्वासाने माती उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला शिवा सांगत राहिला, जा जाऊ सांग जा माझ्या राजाला शिवा गेला. शिवा गेला, पण सांग नुसता शिवा गेला नाही. नरासारखा मेला, मातीसाठी मेला. शिवा गेल्याची बातमी शिवाजी महाराजांना विशाळगडावर कळाली. महाराजांच्या मनाला खूप वेदना झाल्या. क्षणाचाही विचार न करता महाराज मनावर स्वार झाले आणि पुन्हा देवापूरच्या दिशेने निघाले. महाराज येणाऱ्या वाटेने शिवाची आई रस्त्याने डोळे लांब वाट पाहत होती. इतक्यात महाराज शिवाच्या घरापाशी आले. शिवाच्या आईचा हातात हात घेऊन